नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला। अलिबाग ते त्र्यंबकेश्वर हे जवळपास 245 किलोमीटर अंतर आहे। आम्ही समृद्धी महामार्गाने गेलो होतो। समृद्धी महामार्गाने आम्हाला जवळपास पोचायला 6 तास लागले। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपण आता त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोहोचलोय। आता इकडे दिसतंय आजूबाजूला आपल्याला सगळी दुकानं आहेत खरेदीची, आणि आम्ही पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरला आलो असल्यामुळे आम्हाला काही कल्पना नव्हती। तर चला आपण बघूया पुढे कसं कसं जाता येते। इकडे आल्यावर आम्हाला समजलं की दर्शनासाठी पर पर्सन VIP पासेस 200 रुपये अशी किंमत आहे, पण आम्ही पासेस नाही घेतले। आम्ही विदाऊट पास दर्शन घ्यायचं ठरवलं। आता आम्ही आत पोहोचलोय। दर्शनासाठी आपल्याला इथे 1 ते 8 सभागृह आहेत, तर एक एक करून आपल्याला पुढे पुढे जायचं असतं। प्रत्येक सभागृहात स्क्रीन असल्यामुळे आपल्याला महादेवांचं लाईव्ह दर्शन घडतं। मंडळी, आम्ही लाईव्ह दर्शन घेत घेतच रांगेतून पुढे सरकतोय। जवळपास आम्हाला रांगेत राहून 4 तास झालेत। आम्ही आता मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो। इथून आपल्याला मंदिराचा बाहेरचा परिसर दिसतोय। संध्याकाळ झाली आहे आणि वातावरण खूप प्रसन्न करणारं आहे। चार तासांच्या प्रतीक्षेनंतर आपण मंदिरात पोहोचलोय। इथून आपल्याला मंदिराचा गाभारा दिसतोय। काही क्षणातच आपल्याला भगवान शंकरांचं दर्शन होणार आहे। मंडळी, त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या त्रिमूर्ती स्वरूपासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं प्रतीक असलेलं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे। या ज्योतिर्लिंगाची रचना खूप खास आहे। इथे शिवलिंगावर 3 छोटे मुख दिसतात, जे त्रिदेवांचे प्रतीक मानले जातात। या मंदिराला कालसर्पदोष, नारायण, नागबळी आणि पितृदोष पूजेसाठी विशेष महत्त्व आहे। देशभरातून भाविक या विशेष पूजेसाठी येतात। सध्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर हे 18व्या शतकात पेशवांच्या काळात बांधले गेले असून ते काळ्या दगडात अत्यंत सुंदर शिल्पकलेने सजवलेले आहे। श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कुंभमेळ्याच्या काळात इथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे केवळ मंदिर नसून श्रद्धा, आस्था आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र आहे। तर मंडळी, आम्ही मंदिर परिसरातून बाहेर पडलोय। इथे पुढे एक गायत्री देवीचं मंदिर आहे, तर देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आम्ही गायत्री देवीचं दर्शन घेतलं। आम्हाला रुद्राक्ष प्रसाद म्हणून मिळाला। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.